नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। प्रसिद्ध डॉक्टर मनीषा जेजुरकर यांची आत्महत्या, नाशिकमध्ये खळबळ। नाशिक शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। नाशिकच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील मनोविकार तज्ञ डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्या पत्नी डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली। या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। याबाबत सविस्तर माहिती अशी की नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयातील मनोविकार तज्ञ डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्या पत्नी डॉक्टर मनीषा जेजुरकर आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। मनीषा जेजुरकर यांनी त्यांच्या गंगापूर रोडवरील घरात आयुष्य संपवलं। त्यांनी घरातील खिडकीला असलेल्या लोखंडी रॉडला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला। त्या घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर त्यांचे भाऊ गौरव ज्ञानेश्वर भास्कर यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केलं। रुग्णालयामध्ये डॉक्टर श्रावणे यांनी तपासलं आणि मृत झाल्याचे घोषित केले। या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। या प्रकरणी सामान्य रुग्णालयातील पोलीस चौकीत डॉक्टर चौधरी यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान डॉक्टर मनीषा जेजुरकर यांचे शरणपूर रोडला खाजगी रुग्णालय होते। त्यांचे पती नाशिकमध्ये प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ असून ते जिल्हा सामान्य रुग्णालयात मनोविकार तज्ज्ञ म्हणून काम पाहत होते। स्वतः मनीषा जेजुरकर या आयुर्वेदिक सल्लागार म्हणून प्रसिद्ध होत्या। त्यांचे सर्वम आयुर्वेद बहुविशेषज्ञ आणि पंचकर्म केंद्र नाशिक शहरात आहे। त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याने शहरात हळहळ व्यक्त होत असून याबाबतचा अधिक तपास सध्या सुरू आहे। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।